नमस्कार प्रेक्षक हो. तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण पाहत आहात मामी, राजेश आणि लावण्या ईश्वरीला घराबाहेर कसे काढायचे यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. आणि अर्णवने जे तिला बड्डे सरप्राईज दिलं आहे ते कसं स्पॉईल करता येईल ह्याचा ते विचार करत आहेत. मामी अर्णवने दिलेल्या गिफ्टमध्ये तिच्या आईचा आणि अर्णवच्या वडिलाचा फोटो ठेवणार असते. त्यासाठी ती वरती रूममध्ये जाऊन अर्णवने दिलेल्या गिफ्टचा बॉक्स शोधून त्यामध्ये तो फोटो ठेवते, जेणेकरून ईश्वरीने बघितल्यावर तिला धक्का बसेल. इकडे अर्णव आणि ईश्वरी मंदिरातून घरी येत असताना ईश्वरीचा पाय मुरगळतो. मामी जेव्हा राजेश आणि लावण्याला तिचा स्वतःचा प्लॅन सांगत नाही तेव्हा राजेश आणि लावण्या ठरवते की आपण स्वतः काहीतरी प्लॅन करायचा. तेव्हा राजेश आणि लावण्या ईश्वरीला अर्णवने दिलेला ड्रेस गायब करण्याचा प्लॅन करतात. त्यासाठी राजेश, मामा, अंजली आणि मामी ह्या सगळ्यांना हॉलमधून साईडला करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लावण्या अर्णवच्या रूममध्ये इझिली जाऊ शकेल. त्यासाठी राकेश त्यांना बोलतो की मी अर्णव आणि ईश्वरीसाठी एक सरप्राईज देणार आहे, ते तुम्हाला मला दाखवायचं आहे. त्यासाठी तुम्ही रूममध्ये या. आणि त्यांना रूममध्ये आणून लॅपटॉपवर ते सरप्राईज एक्सप्लेन करत असतो. आपण त्यांना बाहेर फिरायला पाठवू असं वगैरे. राजेशचे हे बोलणे ऐकून मामाला सुद्धा आश्चर्य वाटते. पण राजेश फक्त त्या सर्वांचा वेळ वाया घालवण्यासाठी त्यांना रूममध्ये आणलेलं असतं, जेणेकरून लावण्या इझिली अर्णवच्या रूममध्ये जाईल. त्यानंतर लावण्या अर्णवच्या रूममध्ये जाते आणि लावण्या तो बॉक्स शोधून त्या बॉक्समधून अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस बाहेर काढते आणि त्या ठिकाणी शॉर्ट टॉप ठेवते आणि तो ड्रेस बॅगेत टाकताना बोलते, ईश्वरी तुझी लायकीच नाही आहे हा ड्रेस घालण्याची. आणि तिथून बाहेर निघायला जाते. ती मागच्या दरवाजाने बाहेर पडताना विचार करते की मला इथून कोणी बघू नये. त्यामुळे ती पटकन बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात अर्णव तिला ते पाहतो आणि आवाज देतो, लावण्या तू इथे कशी काय? तेव्हा ती सांगते की अरे माझा मोबाईल विसरला होता, त्यासाठी मी तो मोबाईल घ्यायला परत आले. त्यानंतर अर्णव, ईश्वरी त्यांच्या रूममध्ये जातात आणि अर्णव सरप्राईज पार्टीसाठी म्हणजेच बाहेर जाण्यासाठी रेडी होतो. तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते, छान दिसताय सर. अर्णव म्हणतो, मी बाहेर थांबतो, तू सुद्धा आता रेडी होऊन बाहेर ये. अर्णव बाहेर गेल्या ईश्वरी म्हणते, आता माझं सरप्राईज. आणि नम्रताला फोन करते की हॉटेलमध्ये मॅनेजरना फोन करून सर्व रेडी ठेवायला लाव. आणि अर्णवने दिलेला ड्रेस पाहण्यासाठी ती उत्सुक असते. आणि ती जेव्हा ड्रेसचा बॉक्स उघडते त्यावेळेस तिला तो शॉर्ट ड्रेस दिसतो. तेव्हा ती खूप चिडते. ती म्हणते, सरांनी हा ड्रेस डिझाईन केला आहे माझ्यासाठी. तेवढ्यात अर्णव दार वाजवतो आणि म्हणतो, येऊ का आत? ती म्हणते, हो या. आणि मग नंतर अर्णव आत आल्यावर बघतो तेव्हा त्यालासुद्धा आश्चर्य वाटतं, अरे हा तर ड्रेस. ईश्वरी त्याला काही बोलूनच देत नाही, त्याला खूप बडबड करते. आणि नंतर दोघेही एकमेकांना बोलून अचानकच हसायला लागतात. पण अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं ड्रेस कसा बदलला. आणि नंतर दोघं एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये जातात. खाली हॉलमध्ये सर्वजण त्या दोघांची वाट बघत असतात. त्यांची हीच चर्चा चाललेली असते की अंजली म्हणते, मला पाहायचं आहे चिंटूनी कसा ड्रेस डिझाईन केला आहे ईश्वरीसाठी. मामा म्हणतात की अगं तुलाच काय, आम्हा सर्वांनासुद्धा पाहायचं आहे. त्यावेळेस राकेश आणि मामीच्या मनात खूप आनंदाचे लाडू फुटत असतात, कारण राकेशला पण माहिती असते की तो ड्रेस बदललेला आहे. आणि मामीला असं वाटत असतं की आपण तिच्या ड्रेसमध्ये टाकलेला फोटोने बघितल्यावर खूप मोठा गोंधळ होणार आहे. पण मामीला हे माहीतच नसतं की जेव्हा लावण्या तिने फोटो ठेवलेला असतो तो ड्रेस लावण्याने काढून दुसराच ड्रेस तिथं ठेवलेला असतो. म्हणजे राजेश आणि लावण्याने मामीचे सरप्राईज स्पॉईल केलेले असते. पण तेवढ्यातच अर्णव खाली येतो. आकाश म्हणतो, हे बघ दादा आलाच. आणि तो म्हणतो, वेलकम ईश्वरी, अर्णव, राजेश शिर्के. आणि ईश्वरी रूमच्या बाहेर येते.
तिने खूप सुंदर अशी साडी घातलेली असते आणि ती वेगळ्याच प्रकारे ड्रेप केलेली असते. ईश्वरी त्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते. सगळ्यांना तिला पाहून खूप आश्चर्य वाटते. तर मग प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं, अर्णवने ती साडी लगेच कशी अरेंज केली असेल ईश्वरीसाठी आणि ती साडी अशी ड्रिप करण्याची आयडिया कोणाची असेल? ग्रेट CEO ऑफ सात्विक फॅशन अर्णवची असेल का ईश्वरीने स्वतःच ती साडी व्यवस्थित ड्रिप केली असेल? आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.